नगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या शेकडो आदिवासी कुटुंबांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप करत विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाच्या कथित षडयंत्राविरोधात जोरदार निषेध नोंदवला व तातडीने न्याय देण्याची मागणी केली। नंदुरबार शहरातील भिल्ल वस्त्यांमध्ये आदिवासी कुटुंब शेकडो वर्षापासून वास्तव्यास आहेत, मात्र आजपर्यंत त्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही। उलट त्यांच्या मूळ वास्तव्यास असलेल्या जागांना अतिक्रमण ठरवून शासनाच्या योजनांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आदिवासी संघटनांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत पात्र लाभार्थ्यांची तात्काळ नोंदणी करून शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे। तसेच आदिवासींच्या पारंपरिक वास्तव्यास असलेल्या जागांना वैध मान्यता देऊन त्यांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत। दरम्यान या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आदिवासी संघटनांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। या ठिकाणी आदिवासी सामाजिक संघटनेच्या मार्फत आम्ही नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी शबरी आवास योजनेमधून त्यांना घरकुलं एक टार्गेट शासनामार्फत देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते घरकुलाचं टार्गेट मिळालेलं असताना आणि सदरचं टार्गेट हे 2023-24ला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आदिवासी लोकांनी 300 लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला शबरी आवासचा लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी अर्ज पण दिलेले आहेत। आम्ही पात्र लाभार्थी आहोत अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। परंतु नगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय लोकांचं आदिवासीच्या प्रती असलेलं षडयंत्र त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसून येते। त्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ मिळू नये या ठिकाणी त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या ठिकाणी एक षडयंत्र रचण्यात येत आहे। हे आदिवासी लोक या ठिकाणी 100 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती त्या ठिकाणी राहत असलेल्या जागेवर नैसर्गिक न्याय तत्वानुसार मंजूर असलेलं शबरी आदिवासीचं घरकुल हे त्यांच्या राहत्या जागेवर बांधण्यात यावं अशा प्रकारची तरतूद शासनाच्या नियमामध्ये आहे। परंतु त्या ठिकाणी जे आदिवासी आहेत त्यांची जे घरं आहेत ते आजपर्यंत त्या ठिकाणी त्या घरं नगरपालिकेमध्ये अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी नावावर करून ठेवलेले आहेत आणि जो मूळ मालक आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर नाव लागलेलं नाही आणि हे जे प्रॉपर्टीवर नाव अतिक्रमण म्हणून जरी लागलेलं असेल परंतु शासनाकडं याच्यासाठी देखील एक तरतूद आहे की अतिक्रमित जागा ही सरकारच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। अशा प्रकारचे आमच्याकडे ही यादी देखील आहे। या यादीमध्ये सर्व 17 भिलाट्या नंदुरबारमधल्या ज्या 17 भिलाट्या आहेत सरकारी जमिनीवर ते अतिक्रमण करून जरी राहत असतील तर त्या जागा नियमाकुल करण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुख्याधिकारी म्हणतो त्यांनी तसा प्रस्ताव या ठिकाणी पाठवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी त्यांची जागा नियमाकुल करून देण्याची जबाबदारी ही त्या प्रशासनाची होती। मात्र त्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना घरं बांधायला जागा नाही ह्या कारणाने ते घरकुल 500 घरकुलाचे जे टार्गेट आहे आज त्यांच्यासाठी मंजूर असलेला निधी व्यापगत होण्याची आता शक्यता जास्त त्या ठिकाणी आलेली आहे। याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार आहेत। या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून सामाजिक संघटनेने आज जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जर निधी परत केला तर आदिवासी सामाजिक संघटना भविष्य काळात या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशा प्रकारचा आम्ही जाहीर इशारा प्रशासनाला दिलेला आहे। आदिवासी 17 भिलाटीच्या लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ भेटलाच पाहिजे अशा प्रकारची आमची ही मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे।